नमस्कार मित्रांनो, आज आहे 14 मे 2024। मित्रांनो, पुढील 3 ते 4 तासामध्ये दुपारनंतर व रात्री राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। व मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही व आपल्या चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा। जसं की आपण बघू शकता, दुपारनंतर कोकणपट्टीतील जिल्ह्यातील आपल्याला संपूर्ण ढगफुटी सदृश पावसाच पाहायला मिळते। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पावसाचे वादळी वाऱ्यासह शक्यता ही पाहायला मिळते। विजांचा कडकडाट देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। रत्नागिरी, राजापूर, चिपळूण या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार पुढील 3 ते 4 तासामध्ये पाहायला मिळतोय। तसेच गोरेगाव, मुंबई या संपूर्ण भागामध्ये, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर पुढील 3 ते 4 तासामध्ये कोकणपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसंच मराठवाड्यामध्ये देखील आपलं लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे। तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा या ठिकाणी पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। तर एकंदरीत विचार केला तर विदर्भामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे, परंतु पावसाची शक्यता ही कमी असणार आहे। विदर्भामध्ये जास्त करून पावसाची शक्यता ही कोकणपट्टी तसेच मुंबई या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज असणार। तर मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल झाल्यास आपण प्रत्येक वेळेस व्हिडिओ घेऊन येत असतो, तर त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा।